שבוע טוב सगळ्यांना, חודש טוב. בעזרת השם आपण आज नवीन चॅप्टर चालू करू, चॅप्टर 9. या चॅप्टरमध्ये असं मी लिहिला होता की हा पसूक जो आहे हा एक वर्ड अख्ख्या तनाखमध्ये फक्त एकदाच असा शब्द लिहिलेला आहे. आपण बघू याचा अर्थ, आणि आपण बघू की कसा तो लग्नाच्या अंगठीमध्ये तो त्याचा उपयोग आपण करू. तो मला बघायचं आहे. तो आपण मागच्या 3 चॅप्टर्समध्ये आपण इशायाहूची प्रॉफेसी चालू केली होती. तिकडे आपण बघितला की कसा इशायाहूने सांगितला आहाजला की तू काय घाबरू नको, जरी तुला दिसते की पेकाक बेन रेमालिया आणि आरामचा राजा तुझ्या अगेन्स्ट आलेले आहेत, हशेम तुला इकडं विक्ट्री देणार आहे. पण हे फक्त मी रिपीट करतो 3 चॅप्टर मागचे. आपण आज जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये नवीन प्रॉफेसी आहे, आणि नवीन त्याच्यामध्ये गोष्टी आहेत ज्या आपण कंटिन्युएशन आहे, म्हणजे नवी सांगतात आपल्याला आज चॅप्टरमध्ये हिस्कियाहूच्या बद्दल. पण फक्त रिवाइज करतोय, फक्त कंटिन्युएशन याच्यासाठी. त्यांनी सांगितलं हशेमने शाहूने सांगितला अखाजला की तू घाबरू नकोस, हशेम तुला विक्ट्री देणार आहे. पण अहाजने नवीच्या प्रॉफेसीवरती भरोसा नाही ठेवला, आणि त्यांनी जाऊन कोणाला बोलवलं, तर त्यांनी जाऊन बोलवला मेलेक हशो. मेलेक हशो म्हणजे सनखरीब. त्यांनी त्याला जाऊन बोलवला त्याची मदत करायला. आणि नंतर इशायाहूने मागच्या चॅप्टर बघितला, तिकडे लिहिलंय की तू लिही तुझ्या ह्याच्यावरती मोठ्या चॅप्टरवरती. त्यानंतर आपण बघितलं तिकडे त्याचा ह्याचं नाव लिही तुझ्या त्या जो मुलाचा जन्म होणार आहे वगैरे. आणि तिकडनं आपण कंटिन्यू केला की कसा डाऊनफॉल होईल अखाजचा. आज आपण कंटिन्यू करू पुढचा, म्हणजे अखाजच्या मधनं जो मुलगा येणार आहे हिजकियाह, त्याच्याबद्दल प्रॉफेसी आहे. लिहितात इकडं ישעיהו ליטת העם ההולכים בחושך ראו אור גדול, יושבי בארץ צל מוות אור נגע עליהם. טוב, बोलतात इकडे העם ההולכים בחושך. העם ההולכים בחושך म्हणजे जी लोक अंधारामध्ये होती त्यांना खूप मोठी लाईट दिसली, आणि जी लोक होती राऊ ओर गदोल, योशवे בארץ चल मावेत. आरेच चल मावेत म्हणजे ज्या लँड मध्ये डेथ आहे, चल मावेत दोन शब्दांचं कॉम्बिनेशन. सेल म्हणजे शॅडो, आणि मावेत डेथ. ज्या कंट्रीमध्ये ज्या देशामध्ये शॅडो ऑफ डेथ आहे त्याच्यामध्ये ओर नगा आलेम. एक्सप्लेन करू पसूक. लिहिला इकडे העם ההולכים בחושך, बोलतात इकडं मफरशीम यहुदाच्या ट्राईब बद्दल लिहिलंय की जे होते यहुदामध्ये, जिकडं नेस होणार आहे आणि जिकडं हिजकियाहूचा जन्म होणार आहे तिकडं ते होते. पण आपण बघितलं होतं की त्यांना मोर गॅरंटी होती की इस्रायलचे जे ट्राईब्स आहेत, म्हणजे पेकाक बेन रेमालिया आणि आणि मेलेख आराम, लेबानोनचा राजा, त्यांच्यामध्ये नक्की जिंकणं होईल. कारण की त्यांनी दोघांनी एकटे एकटे येऊन आखाजला हरवला होता, आणि आता दोघ जण सोबत आहेत. तर ऑब्व्हियसली त्याची डिफीट जे नक्की होणार आहे. जसं आपण बघितलं होता तिकडं शेवना त्याबद्दल आपण बघितलं होतं की त्यांनी बोलला होता की माझ्याकडे येशिवोत आहेत, माझ्याकडे खूप सारी लोक आहेत वगैरे. आत कधी का की अफिलू इशायाहूला सांगायला लागला हशेमला की तू कन्फ्यूज नको होऊ. ही जी लोक आहेत त्यांच्यामध्ये तू जरी ते खूप सारी लोक असतील तरी आपण राहणार किस्से दावीद. म्हणजे आखाज जरी तो रशा आहे, जरी त्याचा डाऊनफॉल होणार आहे, तरी पण आपण त्याच्या साईडने राहणार. आणि ही जी प्रॉफेसी आहे ती तुला पण काळजी घ्यायला पाहिजे की तू त्यांच्याकडे जाऊ नको. म्हणजे तुला दिसते की ते लोक दिसतात अशी रिस्पेक्टेड दिसतात. शेफ ना त्याच्याकडे जसं आपण बोललो खूप सारे इश्यू होत होत्या, पण अल्टिमेटली तो होता गे माणूस. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होता मिशकाफ जखोरचा. अल्टिमेटली तो पडला एकटाच, आणि त्याला मृत्यू पण झाली, जसं आपण बघितलं मागच्या चॅप्टर मध्ये. बोलतात आम ओळखी बखोश, म्हणजे ज्यांना गॅरंटी नव्हती की इकडं यहुदामध्ये त्यांना त्यांना लाईट दिसल. राऊ ओर गदोल कधी, जेव्हा येईल खिसकियाहू राऊ ओर गदोल, ויושבי בארץ על מוות אור נגע עליהם. אור נגע עליהם, אקספלן קצת מלבין, מה זה אור נגע? אור נגע म्हणजे समजा
ज्याला कोणाला सकाळी लवकर नेच म्हणजे पहिल्या किरणावरती नमस्काराची सवय आहे, त्यांना माहिती आहे की जेव्हा सन येते बाहेर त्याच्या पहिले लाईट येते, म्हणजे ती जी लाईट जी फिल आउट करते स्काईज मध्ये, ती सन यायच्या पहिले चालू होते. तेव्हा आपण बेरेख चालू करतो, आपण बिरकोत शेमा, शेमाच्या बरखोत आपण तिकडे चालू करतो. तो नगा आले एक्सप्लेन करतात मलबीम, बोलतात की जर तुम्हाला आठवत असेल मेलाखीम चॅप्टर मध्ये, मेलाखीम बेत तिकडे आपण बघितला होता की इशायाहूनी जाऊन सांगितला, ए, इशायाहूनी जाऊन सांगितला इशाया हिजकियाहूला की तू लग्न नाही केलंयस, त्यामुळे ए, मूत आता वेलो तिखिये, तू मरशील आणि तू जिवंत नाही राहणार. बोलता मी तुला तुझीकडे इकडे डेथ होणार आहे आणि ओला मामामध्ये पण तुला कंटिन्युएशन नाही. का? तू लग्न नाही केलास आणि तू पोरं आणायचा मिtzवामध्ये तू प्रयत्न नाही केलास. त्या स्टोरीमध्ये एंडला हिजकियाहू बोलतात मला 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 हे पाहिजे, मला सीमान पाहिजे, मला सीमान पाहिजे. आणि सीमानमध्ये सीमान काय देतात, तर सूर्य जो आहे तो 15 डिग्रीज मागे जाते. खामेश रावलत म्हणजे समजा 90 डिग्रीजला जेव्हा तो येते तेव्हा तेव्हा येते दुपारची वेळ, तो 15 डिग्रीज मागे गेला. आणि आपण तिकडे डिस्कस केला होता ए, इराकचा जो राजा होता सदाम हुसेन, हेवेल रोदाक, ते एवेल रोदाक, याच्याबद्दल आपण डिस्कस केला होता. आणि तिकडे आपण बोललो त्याची जी सवय होती सकाळी उठायचा, जेवायचा, झोपायला जायचा, दुपारी संध्याकाळच्या वेळेला उठायचा आणि शॅम्पेन पियायचा. कॅन हे आपले शब्द आहेत. पण ते त्याचा दिवसाचा काम होता. आणि त्या दिवशी जेव्हा हा नेस झाला तेव्हा तो उठला झोपेतनं आणि त्यांनी बघितला की सूर्य अजून मागे आहे, म्हणजे अजून त्याला सवय होती सनसेट बघायची उठून 5-6 वाजता दुपारचा सकाळचा नाश्ता झाल्यानंतर. त्यांनी बघितला की सन अजून वरती आहे. तर त्यांनी बऱ्याच लोकांना फायर केला वगैरे, सांगायला की तुम्ही मला उठवला नाही वगैरे, माझा माझा इव्हनिंगचा सनसेटचा व्ह्यू तुम्ही वाया घालवला. बोलतात नाही, मोठा नेस झालाय यरुशलेम मध्ये आणि तिकडनं तो सन जो आहे हशेमनी त्यांना मागे केला. ते बोलतात मलबीम की इकडं जो लिहिला आहे हा ओल्खीम बा खोशेक, म्हणजे ही जी लोक होती जे यरुशलेम मध्ये होती, त्यांना त्यांना ओर दिसली मोठी खिसकियाच्या दिवसामध्ये. आणि बेअर चल मावेत, ज्या देशांमध्ये मृत्यू आहे त्याच्यामध्ये चेल मावेत आहे, त्यांना नगा आले और नगा आले, त्यांना पण फील झाला की हा जो लाईट आहे तो अफेक्ट केलाय याच्यासाठी. म्हणजे त्यांना ए, अजून हिस्ट्री कॅन हिस्कियाच्या पहिले ऑलरेडी 10 ट्राईब्सचा जो एक्झाईल होता तो ऑलरेडी झाला होता. आणि नंतर आपण बोललो की हिस्कियाच्या दिवसामध्ये इर्मियाहूनी त्या 10 ट्राईब्सला शोधून शोधून आणला होता. आणि ते गेले कुठं कुठं कुठं, आपण बघितलं होता त्यांच्या डिस्कशन्स प्रमाणे आपल्याला दिसतं की ते होते आफ्रिकन कंट्रीजमध्ये, तिकडनं त्यांना परत आणला होता आणि ते प्रत्येक वेळेला जायचे आणि नवीन नवीन घेऊन यायचे 10 ट्राईब्स मध्ये लोक. तर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये त्यांना तिकडच्या लोकांना पण त्यांना समजला की यरुशलेम मध्ये ही लाईट आली, मग त्यांना पण तिकडं तिकवा आला, त्यांना पण तिकडं होप आला की परत येऊ शकतो आपण यरुशलेमला, की आपला सॅल्वेशन जो आहे, आपला गेऊला जो आहे तो होणार आहे. तो इथपर्यंत पहिल्यापासून बोलतात हिरबेता गोय, लिहिलाय लो इमालेफ म्हणजे नाही, पण लिहिताना लिहितात लामेद वाव. הגדלת השמחה, שמחו לפניך כשמחת הקציר כאשר יגילו בחלקם שלל. טוב, פסוק, जर तुम्ही बघाल तर पसूक जे आहेत नाही रेग्युलर पसुकीम आहेत, पसुकीम कॉम्प्लिकेटेड पसुकीम आहेत. इकडे लिहिलं आहे हिरबेता गोय. हिरबेता गोय म्हणजे सांगतात सांगतात इकडं नवी काय होणार आहे. बोलतात तू या नेशनला मोठा करशील. कुठला नेशन? मेलेख अशूर सनखेरीब, त्याला तू मोठा करशील. कसा त्यांनी मोठा केला? तर त्यांनी त्याला मोठा केला की जर तुम्हाला आठवत असेल सनखेरीबनी त्याच्यावरती सीज टाकलेला होता यरुशलेम मध्ये. आणि यरुशलेम मध्ये सीज टाकल्यामुळे तिकडं बऱ्याच भूक होती, यरुशलेम मध्ये भूक भूक होती, भूक पडली होती. आणि त्याच्यामध्ये
त्याच्यामध्ये त्यांना यरुशलेमच्या लोकांना खायला वगैरे नव्हतं. त्यामुळे काय झाला, लोकांचा हृदय कमी झाला होता, तिकडे पैसे नव्हते, खायला नव्हता, हे नव्हतं, ते नव्हता. बोलतात त्यांनी काय केला, त्यांनी तिरहाक्का, आठवतं तुम्हाला तिरहाक्का, मी बोललो होतो इथिओपियाचा राजासारखा दिसते, इथिओपियाचा मे बी राजा होता. तिकडं त्यांनी वॉर केली मिच्राईम मध्ये. कोणाबरोबर? सनखरीफ बरोबर. त्यांनी तिकडनं त्याचे खैलोत काढले बाहेर. त्याला पाठवला हशेमनी त्या खैलोतला, त्याच्या 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 आर्मीजला वॉर करायला, याच्यामध्ये तिरहाक्का आणि मिच्राईम मध्ये वॉर करायला त्यांनी पाठवला. आणि तिकडं त्यांना वॉर जिंकवली. वॉर जिंकल्यावरती काय झाला, सनखेरीफकडे खूप पैसा आला, पण सनखेरीफनी काय केला, तो त्याच्या घरी जाण्याच्या बदली तो ते संत शलाल, म्हणजे तो त्यांचा जो लूट होती, ते घेऊन ते आले येरुशलाईमला. आणि येरुशलेमला आल्यावरती परत त्यांनी सीज टाकली. आणि मग नंतर आपल्या स्टोरी माहिती आहे की अल्टिमेटली त्या रात्री, कुठली रात्र होती, पेसाकची रात्र, काय पेसाकची रात्र होती. त्या रात्रीमध्ये हशेमचा मलाख मला गव्रिएल, हशेमनी सांगितलं, गाबी याला तिसोफ येतं नेशामोत, जाळ त्यांच्या नेशामोत. दोन व्ह्यू आपण बघितले, ओ त्यांनी जाळल्या नेशामोत त्यांच्या, गव्रिएलनी, मला गव्रिएलनी, ओ त्यांनी त्यांची कानं उघडले आणि त्यांनी ऐकले गाणी एंजल्सची, आणि त्यांच्या सगळ्यांचे नेशामोत ते ते निघून गेल्यावरती. बोलतात इकडे वेहिरबे तगोय लो, म्हणजे कशाला त्याला मोठा केला, तुमचा आनंद करायसाठी, माझा आनंद करायसाठी. म्हणजे समजा त्यांनी छोट्या राजाला हरवलं असतं, आरामला हरवलं असतं, पेखक बिन रेमालियाला हरवलं असता, तर बेसाय त्यांना मजा आली असती, त्यांना आनंद वाटला असता. पण तो आनंद जो आहे तो छोट्या लेवलचा आनंद होता, नाही की मोठे नेशनला हरवण्यासारखा, म्हणजे जसं चायनाला हरवण्यासारखा, रशियाला हरवल्यासारखा, अमेरिकेला हरवल्यासारखा तो जो आनंद होता तो नाही मिळाला होता. म्हणजे त्यांनी त्याला मोठा केला. अख्खा युरोप, इथिओपिया, मिच्राईम तो होता सनखरीफकडं, आणि त्यांचे पैसे होते त्यांच्या बरोबर. इगदाल तसिमखा, इगदाल तसिमखा वे सिमखू लेफनेख. इकडं मलबीम अजून एक्सप्लेन करतात. मलबीम बोलतात की हा जो सिमखा जो आहे तो स्पेशल काइंड ऑफ सिमखा आहे. जो होता सिमखा, जो हा सिमखा होता, तो होता स्पेशल सिमखा जो तमीद राहते. म्हणजे बोलतात गीला आणि सिमखामध्ये डिफरन्स आहे. इब्रू मध्ये दोन शब्द वापरतात तनाखमध्ये, गीला आणि सिमखा. कॅन गीला आणि सिमखा. बोलतात गीला जो आहे, गीला जो शब्द वापरतात, तो वापरतात आनंद दाखवायला, जो आहे पितोमित. पितोमित म्हणजे त्याला त्याला लॉटरी लागली, ओ त्याला काय पैसे मिळाले, नाही की त्याला जॉब आहे आणि त्याचे पैसे जे आहेत ते त्याला चालू होतात, त्याला सिमखा आहे, तो दररोज काम करते, हे करते, ते करते, तो सम्याक आहे. पण त्याला सडनली बोनस दिला, ओ सडनली त्याला लॉटरी लागली, ओ सडनली त्याला काय पैसे मिळाले मोठी अमाऊंट, त्याला बोलतात गिला. पण बोलतात त्याच्यामध्ये डिफरन्स पण आहे. इकडे लिहिला आहे हा सिमखा जो आहे, तो आहे सिमखा लेफनेखा के सिमखात बकचीर. माझे सिमखात बकचीर, कारण की इकडे दिलं आहे गिलू बेखलकाम शलाल. एक्सप्लेन करून बोलतात इकडं लेफानेखा के सिमखात कचीर. माझे कचीर, कचीर म्हणजे जेव्हा नांगरणी कापतात, त्याला मध्ये माणसाला आनंद होते की तो येते, तो त्यांनी 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 झाडं त्यांनी पेरणी केली, नांगरणी केली, हे केला, ते केला, आणि त्यात झाडं आली, आणि त्या झाडामधली त्याची ते कापणी केलं, त्याला आनंद होते की त्याला पैसा मिळणार आहे. पण बोलतात मिल्खामामध्ये काय होते, की जरी जो कोण जिंकते, त्याचा आनंद जो आहे तो तो डॅमेज्ड आनंद आहे. का? कारण की मिल्खामामध्ये शक्यतो जो जिंकणारी पार्टी त्याचे पण लॉस होतात, त्याचे पण डॅमेज होतात, त्यांचे पण प्लेन पाडतात, त्यांचे पण बोलतात तिकडं डॅमेज होतं, पण फायनली तो जिंकते. फायनली तू जिंकते आणि मग तुला तो आनंद होते. पण बोलते का कचीर, कचीर म्हणजे जेव्हा तू नांगरणी कर, तू कापणी करतोस, कापणीमध्ये तुझा काही लॉस नाही होत, तुला फायदाच होणार आहे फक्त. तो बोलतो त्यांचा जो आनंद होता, म्हणजे ही ही जी प्रॉफेसी जी होती ती ऑलरेडी इशायाने दिली होती खिसकियाहूच्या जन्माच्या पहिले, की ऑब्व्हियसली खिसकियाला पण माहिती नव्हतं कशा फॉर्म मध्ये ट्रान्सपायर होणार आहे ही गोष्ट. पण त्यांनी ऑलरेडी सांगितलं होतं, हाशेमने सांगितलं की ही जी गोष्ट जी होणार आहे, त्याचा आनंद जो आहे आपल्याला माहिती आहे. का? कारण की आपण सगळ्यांनी मेलाखीम शिकलं, त्यामुळे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे स्टोरी काय होती, काय. त्यामुळे इकडे आपण फिट करतो. जर फक्त आपण बोललो की नवी सांगतात आनंद जो आहे तो खूप मोठा आनंद असणार आहे, आणि तो आनंद जो आहे तो विदाऊट लॉस. का? कारण की आपल्याला माहिती आहे खिसकियाहूने काय केला. खिसकियाहूने बोलला मी चाललोय झोपायला, पैजामा घातला, किर्यात शेमा बोलले आणि गेले झोपायला. मी माझ्या साईडने सगळं केलेलं आहे.
तू तुझ्या साईडने कर आणि जे स्टोरी सांगितली झाली. आणि आशेमनी सगळ्या नेशामा त्याने जाळून टाकल्या त्यांच्या सनखरीफच्या. तसंच इकडे पण कचीर कचीर सारखा म्हणजे त्याने जाऊन फक्त कापणी केली आणि त्यांनी कलेक्ट केला. इगालू इगालू म्हणजे गिला जो आहे बेखलकाम शलाल. माझे खलकाम शलाल? अरे त्यांनी पैसा आणला होता मिच्राईमकडनं, इथिओपियामधनं, आफ्रिकामधनं, सगळे तिकडे वॉर त्यांनी करून सगळ्यांचा तिकडे त्यांनी पैसा आणला होता. कुठं घेऊन आला तो? यरुशलेम मध्ये. त्यामुळे तो जो आनंद आहे बोनस मिळाल्यासारखा, म्हणजे नाही की फक्त वॉरची जी डॅमेज होती ती त्यांनी कंट्रोल केली विदाऊट एक पण माणूस मरताना डॅमेज काय करताना, प्लस बोनस. सगळ्या नेशन्सचा पैसा जो आहे तो तिकडे आणला यरुशलेममध्ये आणि तिकडे ते मेले यरुशलेमच्या दारामध्ये. बोलतात एवढा मोठा जो नेस आहे तो तिकडे होणार आहे. וכן, וכן את עול סובלו ואת מטה שכמו שבט הניגש בין התכתיב כיום מדיין. कोणाच्या बद्दल इकडे लिहिलंय? बोलतात וכי את עול סובלו. מה זה עול סובלו? עול סובलोचा अर्थ आहे की जो नांगरणीचा जो ओल आहे, तो जे भार जो आहे तो तुमच्यावरती न येताना, की येत ओल सुवलो वेत मते शिखमो, म्हणजे तो तुमच्या तुमच्या छातीवरती जो वेट जो टाकणार आहे वे शिखमो. शेवेता नोगशिंबो म्हणजे शेवेता नोगशिंबो, जी 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 नेशन जी आहे ती येऊन जी तुम्हाला तुम्हाला तुमच्यावरती जी अॅट्रॉसिटीज आणणार आहे, ही तताम बेयोम मिदियान. बियोम मिदियान कोणाच्या बद्दल इकडे लिहिलाय इकडं अशूरच्या बद्दल, जो तुम्ही त्याला घेऊन या. मी तुम्हाला पहिले सांगितलं होता 3 चॅप्टर पहिले, की जर तुम्ही त्याच्या मागे गेलात तर तुमचंच नुकसान होणार आहे. बोलता तू त्याला आणलास तिकडनं आणि त्यांनी तुला मदत केली, तोच तुझ्यावरती उभा राहील आणि वॉर करेल. बोलतात त्यांच्यामध्ये बेयोम हितोताम कयोम मिदियान. एका दिवसामध्ये मी त्यांना त्यांचा हितात सारखा म्हणजे त्यांच्या नेशामध्ये जाळल्याच्या होत्या त्या एका वेळात जाऊन टाकेन, जसा मिल्खेमेत गिदोनच्या वेळेला. शुभ मिल्खेमेत गिदोन आणि इकडं पण खिसकियाहूच्या मध्ये कुठल्या दिवशी झाला तर आपण बोललो तो झाला पेसाखच्या दिवसामध्ये. गिदियोनच्या वेळेला पण तिकडे पण सगळे जे नेशन होते त्यांना खूप सारे असे तिकडे त्यांचे होते, किती मूठभर लोक होती. शोफ्तीमध्ये पेरेख वाब तिकडे आपण बघितला होता की गिदियोन गिदोन पण बोलतात त्याच्या आबाला काल आपण हलेल वाचला वगैरे, कुठं डिस्कशन चालू आहे. नेस गदोल वेतेशवा गदोला म्हणजे ममा त्यांना जो हे मिळाला, त्यांना जो सक्सेस मिळाला तो खूप मोठा सक्सेस होता. जसा मिदियानच्या दिवसांमध्ये गिदियोनच्या वेळेला आपल्याला मिळाला होता तसाच सिमिलर तुम्हाला होईल. आणि त्यामुळे इकडं पण बोलतात इकडे का मी अगाव म्हणजे बाय द वे काल कालच्या शिवरमध्ये मी सांगितलं योहानानला दाखवला की ह्या वर्षी जो शबात गदोलचा पराशा जो आहे तो बिद्यूक आला आहे मिच्यात मित्राईम सारखा. बिद्यूक त्याचा दिवस योधचा दिवस जो आहे तो आलाय बिद्यूक शबात दिवशी, लाईक लाईक इतिहात मित्राईम. तर बेसात तशेम आपण पण बघू הרבה निसी. बोलतात दालेत כי כל שאון סואן ברש ושמלה מגוללים बदमीम והייתה לשרפה מאכלת एश. इकडं पण शब्द जे आहेत पसूक जो आहे तो परत डिफिकल्ट पसूक आहे. मलबीमच्या याच्याने आपण प्रयत्न करू समजावायला की कोल सेओन. माझे कोल सेओन? कोल सेओन म्हणजे ह्याच्यामध्ये मिल्खामामध्ये जे झेंडे दाखवायचे त्याला बोलतात सेओन. सेओन त्याला ते वरती करतात आणि त्यांना जसं काय हे करायला, जसं ह्याच्यामध्ये मराठा लोकांचा भगवा झेंडा वगैरे, तर त्यांना दाखवून त्यांना मोटिवेट करायचे. इकोल सेओन सेओन बेगाश वे सिमला. माझे सिमला सिमला एक्सप्लेन करतात मलबीम की जो बेगे जो ज्याला शेप नाही आहे, एक जसा लिहिलंय आपल्या याच्यामध्ये वे परसू सिमला, जसा बोलतात त्यांनी सांगितला मोतीशेमगा मध्ये ज्युईश बाईचं नाव समजा कोणी खराब केलायचा सांगितलं तर त्याच्या चेक करतात. ते चेक करण्यामध्ये ते बोलतात परसू सिमला. माझे परसू सिमला चादर ज्याच्यावरती ज्याला शेप नाही आहे. नाही आपण समजा सिमला म्हणजे ड्रेस, याला सिमला समला समला म्हणजे कापड. त्याच्यावरती तो जो होता बेसान बेगा सिमला मेगोलेलीम बदमी म्हणजे ते जे झेंडे दाखवत होते त्यांना मोटिवेट करायचे, तेच तो भरलेला होता, तो माखटलेला होता रक्ताने. म्हणजे कंडिशन जी होती ती खूप वाईट कंडिशन होती इस्रायलच्या ट्राईब्स मध्ये. बोलतात मी गोलेलीम बदमीम והייתה לשרפה מאכלת एश. מה זה לשרפה आणि एश? שרפה आणि एश मध्ये डिफरन्स आहे. बोलतात मलबीम एश आणि शरेफा मध्ये डिफरन्स काय आहे? बोलतात एश जो आहे तो फायर आहे, शरेफा जो आहे तो पोआल आहे, म्हणजे तो जो ऍक्ट होते
त्या जळण्यामध्ये त्याला बोलतात सरेफा. बोलतात बोलतात की तो जो झेंडा तुम्ही दाखवत होते तोच तुम्हाला जाळत होता. म्हणजे कसं बोलतात की आग जी आहे ती जाळते आणि सरेफा जो आहे तो जळून त्याचा सरेफा झाला. तसाच बोलतात की कोल सेओन सान जेव्हा तुम्ही एवढं मोटिव्हेट करायचा प्रयत्न करतो की नाही आपल्याबरोबर मेलेख आराम आहे, आपल्याबरोबर पेकाक बेन रेमालिया एका सौदामध्ये श्लोश अल्फीम 30,000 गोझलीम म्हणजे किनुआक त्यांचा जो डिझर्ट होता, तो होता डिझर्ट 30,000 गोझलीम कॉकरेल ते करून खायचे मस्तपैकी तंदूरमध्ये तंदुरी करून कॉकरेल वाटायचे शौदामध्ये किनुआकमध्ये 30,000 प्रत्येक सौदामध्ये. त्याच्यावरती तुम्हाला दिसते भरोसा. बोलते ती गोष्ट जी आहे ती तुम्हाला हरवते. ती तुम्हालाकडे खलास करते. बोलतात की की येलेद युलाद लानू, בן נתן לנו ותהיה המשרה על שכמו וקרא שמו פלא יועץ אל גיבור אביה צר שלום. अजून एक डिफिकल्ट पसूक नवीच्या लँग्वेज मध्ये ट्रान्सलेट करू एक्सप्लेन करू. बोलतात की येलेद युलाद लानू म्हणजे इकडनं काय होणार आहे. इकडनं होतात की येलेद युलाद लानू राशी इकडे एक्सप्लेन करतात की नाही इकडे डिस्कशन करायचं आहे त्या माणसाबद्दल एला मजल खदाश. जसा जसा पसूक मध्ये लिहिलाय इव्रित मध्ये लिहितात लो नेदा मा युलादዮም म्हणजे आपल्याला नाही माहिती पुढच्या उद्याच्या दिवसामध्ये काय जन्माला येणार आहे. माझे काय जन्माला येणार आहे. याला मजाल तो किलो मजाल एज ए मजाल जो येणार आहे तो येणार आहे मजाल त्याला बोलतात येलेद येलेद म्हणजे पुढे जाऊन फ्युचर मध्ये की येलेद युलाद लानू म्हणजे पुढे जाऊन आपल्याला मजल जो आहे तो नवीन मजल येणार आहे नवीन गोष्ट मध्ये होणार आहे. बेन नितान लानू आणि इकडं बेन नितान लानू बेन जसं बोललो बेन आणि बात मध्ये डिफरन्स बतोत बेन बेन मध्ये बोलतात ज्यामध्ये क्यूम आहे तो त्याचा आबाचं नाव कंटिन्यू करते बात मखरीवा खास शालोम लागिद कारण आपण किती बोलतो मी शुभ मलबीमचे शब्द बोलतोय नाही माझे शब्द आहेत बात मखरीवा. माझे मखरीवात नाही किती डिस्ट्रॉय करते खास शालोम एला ती तिच्या आबाचं नाव तिकडं डिस्कंटिन्यू करते ती घेते नवीन नाव. त्यामुळे बात जो बोलतात याच्यामध्ये तनाकच्या लँग्वेज मध्ये त्याचा अर्थ आहे बात तिकडे डिस्कनेक्शन आहे. जाऊन बघितलं होता पहिल्या चॅप्टर मध्ये पण बेन जो आहे तो कंटिन्यू करते तो त्याचं नाव जो आहे कंटिन्यू करते म्हणजे इकडं असे नबुवामध्ये सांगतात हे की हा जो मजल जो आहे तो कंटिन्यू होणार आहे. नितान लानू ותהיה המשרה על שכמו. מה זה משרה? משרה מלשון שררה म्हणजे त्याचा जो रिस्पेक्ट असणार आहे त्याचा कवच जो असणार आहे तो על שכמו त्याच्या खांद्यावरती तो रिस्पेक्ट देणार आहे. ויקרא שמו פלא יועץ אל גיבור अविया चार सलोम. हा एवढा मोठं नाव आहे. बोलतात तिकडं मेफरशीम नाही हा पसूक वाचतात कसं माहिती आहे जसं आपण बोलतो की यशिवत मध्ये बोलतात क्रिया नेखुना जे खची आव्हाना म्हणजे तुम्हाला बरोबर वाचता येते तर तो ऑलरेडी तुम्हाला अर्धा समजते इकडे काय लिहिलंय. बोलतात मलबीम कसा वाचायचा पसूक की बोलतात की ये दिउलाद लानू बेन नेतान लानू जे तेही आमिश्रा शिखमो वैकरा म्हणजे त्याचं नाव कोण देईल. वैकरा मिलाशोन इकरा लो इकरे लो इकरा शेमो पेले योएच. पेले योएच कोण आहे हशेम. हशेम जो आहे तो पेले योएच आहे म्हणजे हशेमचे जे जे योच आपण डिस्कस केला होता काय डिफरन्स आहे योएच मध्ये आणि रायन मध्ये. योएच मध्ये कन्सल्टेशन ज्याला लिटरल हिब्रू लँग्वेज ट्रान्सलेशन मध्ये आहेत. योएच मध्ये बोलतात की योएच योआचिम योचे मेलेख चा अर्थ आहे मलबीम बोलतात आपण इकडे नाही बोलत ऑलरेडी आपल्याला सांगितलेलं आहे कॅन फक्त मी रिपीट करतोय. बोलतात योएच जो आहे तो सगळ्या अँगलनी तो डिसिजन बघते कुठं काय करायचं कुठले मालाखीम कुठले हे कुठले टॅक्टिक्स वापरायचे की फायनली जो आपला जो गोल आहे तो कसा होईल. नकोन तिकडे मे बी डिफिकल्टीज होतील तिकडे लॉसेस होतील पण तो गोल अटेन करायसाठी आपण काय करायला पाहिजे. आणि तो पेले जो आहे पेले म्हणजे वंडर असे मला माहिती आहे की तुम्हाला दिसते बेनटाईम लॉस होते हे होते ते होते मी ऐकला ह्याचा आणि लॉस झाला पण आपला फायनल डेस्टिनेशन काय आहे की आपल्याला मोठी गोष्ट होईल. इकडे मशियाकच्या बद्दल डिस्कशन करतील पुढे जाऊन पण बोलतात इकडे काय त्याचा अर्थ आहे. बोलतात हा योएच जो आहे हा जो एचचा जो आहे त्याचा अर्थ आहे की तो सगळ्या साईडनी तो इन्क्लूड केलाय. तो पेले योएच कोण आहे तो हशेम. हशेम एल गिबो हशेम परत एल गिबो म्हणजे तो सगळ्यांच्या वरचा गिबोर आहे सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट जी एंटिटी आहे त्याच्यामध्ये. अवियाद अवियाद म्हणजे अवी तो आद आद म्हणजे फ्युचरचा आबा आहे. कोण आहे फ्युचरचा आबा. हशेम. हशेम आहे फ्युचर आबाचा ना कोण हशेमला माहिती आहे फ्युचर मध्ये काय आहे. हशेम होल्ड करते फ्युचर. अवियाद त्यामुळे इकडे प्रश्न पण विचारतात पोराला नाव द्यायला अवियाद
इम्पॉसिबल आहे काका, कारण की अवियात जो हे आहे तो आशेमला डिस्क्राईब करते. आणि शार शालोम जो आहे तो त्या पोराचं नाव असणार आहे, म्हणजे खिसकियाचं. हा एक पिरुष आहे. दुसरा पिरुष जो आहे तो बोलतात, इकडे 8 नावं लिहिलेली आहेत. केन वैका शेमो पेले योएच 1 2 3 4 5 6 7 8. केन נכון? 1 2 3 4 5 6 7 8. 8 नावं इकडे लिहिलेली आहेत. का इकडे 8 नावं लिहिलेली आहेत? तर बोलतात, जसं तुम्हाला जर आठवत असेल, आपण मेलाखीम मध्ये बघितला होता, कोणाची 8 नावं होती? सनखेरीव. सनखेरीवला कितीतरी नावांनी ते एक्सप्लेन केला होता. मेलेख अशूर आणि बाकीची पण नावं त्यांनी आपण वापरली होती. आणि प्रत्येक वेळेला आपण बोललो होतो की तो त्याचं नाव आहे. बोलतात तिकडे मलबीम, जसा क्लिपा, जसा बॅड साईड आहे, बॅड साईडला जसं 8 नावं आहे, तिचा फुल डिस्ट्रॉय करायसाठी इकडे 8 नावं पाहिजेत. आणि त्यामुळे त्याचा जो नाव जो आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने सांगितला. प्रत्येक सनखरीचं नावाचा पण कॅन्सल करायचा, जसा लिहिलाय. כן, जसा लिहिलाय, शेम रेशाईम इरकाब. रशाईम लोक, जी वाईट लोक आहेत, त्यांचं नाव पण जो आहे तो डिस्ट्रॉय होऊन दे. बोलतात तिकडं की ही जी 8 नावं जी दिली ती दाखवायला की प्रत्येक नाव जो होता तो सनखेरीच्या प्रत्येक नावाला कॅन्सल करायसाठी इकडं त्यांनी आणला होता. योफी. हा पसूक युनिक इन द एंटायर मोर दॅन 25,000 पसुकीमध्ये हा जो पसूक आहे वावचा, तो वन्स बोलतात ना, वन्स इन अ लाईफ टाइम, वन्स इन द तनाख मध्ये असा लिहिलेला आहे. लिहिलाय इकडे एकच शब्द आहे. आणि इकडं त्यांनी बरोबर नाही लिहिलं ऑब्व्हियसली, की त्यांनी त्यांच्या कन्व्हिनियन्ससाठी लिहिलंय तनाख मध्ये. ज्याच्या कोणाकडे तनाख आहे, इशायाहूचं पुस्तक आहे, जर तुम्ही वाव मध्ये बघाल तर वाव मध्ये लिहिलाय, जसा मी लिहून पाठवला होता. पश्चिम मध्ये लिहिलाय लामेद मेम सोफित. लामेद मेम सोफित, אותו מילה רש בית ה' למרבה המשרה. למרבה המשרה, हा एकच अख्ख्याच्या अख्ख्या तनाख मध्ये एकच, एकदाच शब्द असा लिहिलेला आहे, की तो शब्दाच्या मध्ये, म्हणजे लिहिताना इकडे लिहिलेला आहे मरबे, तनाखी मध्ये हा मेम जो आहे इकडे तो मेम सतुमा आहे. म्हणजे मेम जो आहे तो क्लोज्ड मेम आहे. लास्ट जो लिहितात फायनल शब्दाच्या वर्डला कसं फायनल लिहिलेलं आहे, तसाच इकडं शब्द लिहिलेला आहे, ला मरबे. तर बेंताईम साईडला ठेवू, आपण मी तुम्हाला एक्सप्लेन करीन. पण बेंताईम पसूक आपण एक्सप्लेन करू. लिहिला इकडं ला मरबे हा मिसरा उले शालम. शुभ हा पसूक जो आहे तुम्हाला जर आठवत असेल, आपण इकडं चॅप्टर 5व्या चॅप्टरमध्ये जर तुम्हाला आठवत असेल, आपण तिकडं एक ट्रिक शिकली होती. ट्रिक खजालने आपल्याला खजालने आपल्याला शिकवला होता, की तनाख मधले पसुकीम जे आहेत ते कसे वाचतात. तिकडे आपल्याला बघितला होता दलतोत अपतुखोत. दलतोत अपतुखोत म्हणजे मी घेतो इकडचा एक पार्ट आणि तो दुसऱ्या पार्टला कमेंट करतो. फर्स्ट पार्ट सेकंड पार्टला, सेकंड पार्ट फोर्थ पार्टला. आठवते? तसाच हा पण पसूक आहे. इकडं वाचतात ला मरबे हमिसरा ולשלום אין קץ. हा सिंपल वाचण्याचा हे आहे. למרבה המשרה, למרבה המשרה, आपण जे बोललो मिसरा לשון שררה, ולשלום אין קץ. म्हणजे त्यांच्या दिवसामध्ये, त्या त्या पोराच्या दिवसामध्ये, त्या राजाच्या दिवसामध्ये, ला मरबे המשरा, शरारा जी आहे ती खूप मोठी गोष्ट असणार आहे. त्याचा त्याचा तो कवोद असणार आहे, तो खूप मोठा असणार आहे. ולשלום אין קץ, שלום אין קץ, אפילו חרב לא תעבור ביניכם. जसं आपण बघितला होता मेलाखीमध्ये, की त्यांनी का वॉर केला मिस्राईममध्ये. मिस्राईमला सांगितलं, नाही मला पाठवशील का? बोलता अफिलू खैरफ של שלום यावो बारचेखेन. पण तिकडं का प्रॉब्लेम होता? लोक प्रॉब्लेमॅटिक होते. त्यांच्या दरवाजाच्या मागे फ्लॅट स्क्रीन टेलिव्हिजन होते. तिकडे लिहिलंय ולמרבה המשרה ולשלום אין קץ על כיסא דוד ועל ממלכתו להכין אותה לסעדה במשפט ובצדקה מעתה ועד עולם, קנאת השם צבאות תעשה זאת. उफ. पसूक मध्ये मम्माश खूप सारे इन्यानी माहीत. इकडं हा पसूक जो आहे तो असा 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 समजायला पाहिजे. लमर्बे हा मिसरा म्हणजे त्याच्या त्याच्या दिवसांमध्ये मरबे हा मिसरा जेव्हा बोलतात, खूप मोठा सरारा असतो, खूप मोठं नाव असतं, खूप मोठा कवोद असतं. तिकडं भांडणं असतात, तिकडं कवोदच्या साठी तिकडं रेदीफोत असतात, तिकडं शांतता नसतं. पण शालोम एनखेत म्हणजे ज्या दोन गोष्टी ऑपोजिट आहेत, जिकडं कवोद आहे आणि तिकडं हे आहे, तिकडं खूप मोठा सरारा आहे. तिकडं शालोम एनकेच आणि तिकडे शालोम, सगळं शांतीमध्ये. על כיסא דוד ועל ממלכתו להכין אותה לסעדה במשפט. מה זה סעדה במשפט? बोलतात इकडे
לדוד बोलतात לדוד, לכיסא दवीद म्हणजे जो दावीद राजामधनं येणारा जो दावीद राजामधनं येणारा जो वंश आहे, त्याच्या दिवसामध्ये להכין אותה לסעדה. סעदाचा अर्थ आहे בין אדם למקום. כן? नाही, सॉरी. סעदाचा अर्थ आहे לתומך. म्हणजे तो जो वंश जो आहे तो सपोर्ट करल במשפט ובצדקה. म्हणजे तो कसा सपोर्ट करल? तो सपोर्ट करल במשפט. מה זה משפט? אלה המשפטים נשים עליכם. מה זה? काय तिकडे लिहितात राशी? בין אדם לחברו. तिकडं दिनीम याचे कुठले दिनीम याचे एक्सप्लेन करतात? ממונות, בין אדם לחברו. בין אדם לחברו, כן, כי עבד עברי תקנה וכולי. बोलतात במשפט בין אדם לחברו, בצדקה בין אדם למקום. म्हणजे हा जो राजा जो आहे, हा जो पोरगा जो येणार आहे, हा जो मजल जो येणार आहे, तो कसा काय आपल्यामध्ये आणणार आहे? तर बोलते साधा, त्याला कोण सपोर्ट करल? במשפט בין אדם למקום, לא, בין אדם לחברו ובין אדם למקום. מעתה ועד עולם. מה זה מעתה ועד עולם? חזקיהו राज्य מעתה ועד עולם? बोलतात כן, השם पाहिजे होता की כן होईल מעתה ועד עולם, पण सनेद्रीन मध्ये आणलाय की नाही झाला. का नाही झाला? कारण की त्यांनी तिकडे शिरा बोलायला पाहिजे होता. त्यांनी बघितला सकाळी उठल्यावरती, काय रात्रभर झोपायला गे झोपून उठल्यानंतर बघतात सगळे शेणं फुल आम पेगारी मेथी, सगळे लोक मरून पडले होते तिकडे. बोलतात सगळी लोक मरून पडल्यावरती खिसक्याऊच्या वरती खियूब होता की तो बोलल शिरा हाशेमला तोदा जे शिरा बोल. पण त्यांनी नाही बोलला. नाही बोलल्यामुळे काहीतरी एक मोठी गोष्ट झाली आणि तोच रिप्रेझेंट करते मेम अस्तुमा. मेम जो आहे क्लोज्ड मेम शब्दाच्या मध्ये, तो इकडे रिप्रेझेंट करते. त्यांना मशिया करायचा होता हाशेमला, आणि जर त्यांनी हाशेमनी त्यांना मशिया केला असता आणि मिल्खेमेत गोग असता सनखरीफ चांगली, सगळेचे सगळे नेशन्स जे होते ते जमा झाले होते गेट्स ऑफ येरुशलाईम मध्ये, जे आहे जे आपण वाचतो सुकोतमध्ये योम तोफच्या अफ्तारामध्ये आपण वाचतो की सगळे नेशन्स येतील येरुशलेमच्या गेट्स मध्ये फाईट करायला इस्रायलच्या अगेन्स्ट. ते बोलतील हा सगळे वॉर कोणी चालू केले बघा 7 ऑक्टोबर, त्यानंतर इराणचं वॉर आहे कोणामुळे झालं? इस्रायलमुळे. सगळ्यांनी या इकडे आणि इकडे वॉर करा. तर बोलतात तो आहे फाईट गोगची. आणि त्याच्यामध्ये मेलेख मशियाक म्हणजे हाशेमचा जो राजा आहे तो रिव्हील आहे. तो सगळ्यांना दाखवल, सगळ्यांना ट्रूथ आणल, सगळे लोक स्टॉप करतील वॉर करायला एकमेकांवरती. बोलतात तो सिमान आहे, वन ऑफ द सिमानी माहित काय, जे कोटले रब्बानी बोलतात हा मशियाक होता, तो मशियाक होता. त्यांनी ते सिमानी मांडले नाही, त्यामुळे आपण त्यांच्यामध्ये फॉलो नाही करत. आपल्याला हलाख होत आहे त्याच्याप्रमाणे बोलतो. इकडे बोलतात इकडे बोलतात वेळेला साधा मी आता व्याद ओला बोलतात כן, तो जो आहे तो इकडे आणल बेमिष्पात मी आता व्याद ओलाम एंड पर्यंत. कारण की त्यांना हाशेमला पाहिजे होता की खिसकियाहू जो आहे तो होईल मशियाह. मी आता व्याद ओला किनात अदोनाईचे बकोत तासे जोत. आणि त्याच्यामध्ये काय होईल, हाशेमचं नाव जो आहे तो तिकडे रिव्हील होईल त्या जागेवरती. हा पार्ट होता पहिला पार्ट या चॅप्टरचा. याच्यामध्ये पहिला पार्ट होता नेबुवचा. सेकंड पार्ट जो आहे तो आता आहे 7 पासून लिखा मरबे अमिस्रा एक्सप्लेनच नाही केला. मरबे अमिस्रा हा जो पसूक आहे तो आणलाय मेकुबलीम लोकांच्या शिदुरीमध्ये, सिदूर आशाश मध्ये, सिदूरा यरे मध्ये तिकडे एक्सप्लेनेशन आणतात. बोलतात जेव्हा माणूस बायकोला तबात घालते, ती तबात जी आहे ती बाहेरनं असली पाहिजे स्क्वेअर आणि आतमधनं असली पाहिजे राऊंड. का? तर बोलतात जेव्हा लुखोत ब्रीद दिले गेले होते तेव्हा मेम आणि सामेख जे आहेत ते बेनेस हायोमदी. तिकडं शबात मध्ये तिकडे डिस्कस केलाय की त्याचा अर्थ काय आहे. सामेख मेम, सामेख आणि मेम जो त्याचं नाव आहे मेन राजाचा, सगळ्या वाईट फोर्सेसच्या राजांचं नाव आहे, तो बेनेस आया उमेद. बोलतात त्याच्यामध्ये आपण प्रयत्न करतो की हा मेम्स तुमा जो आहे तो उघडायचा. कसा उघडायचा? तर बोलतात कसा उघडायचा, मी तो उमिचवत उमासिम तोविम वे खतान वे कला बोलते. जेव्हा खतान त्याला बायकोला अंगठी घालते तेव्हा तो बोलते पसूक ले मरब्या मिसरा वेले शालोम एनकेच. का? माणूस आणि बायकी दोघं जण एकत्र सोबत येतात. बेनेस आयु ओमदीम ते कसे काय एकमेकांमध्ये कंटिन्यू करतात. बेनेस आयु ओमदीम म्हणजे आशिमच्या तिकडे सपोर्टमुळे ते कंटिन्यू करतात. इयर्स अँड इयर्स मध्ये कंटिन्यू करतात. आणि बोलतात त्याच्याने तो मेम जो आहे तो आपण उघडायचा प्रयत्न करतो. आणि जेव्हा तो उघडले जाईल कम्प्लिटली तेव्हा तो येणार आहे मशिया. त्याचा तो बिगिनिंग जो आहे तो कमिंग ऑफ द मशिया आहे. असाच पसूक आहे दुसरा युनिक पसूक आहे. ज्याने कोणी आज पार्टिसिपेट केला त्यांना तो 25,000 पसुकीमध्ये
दोन दोन जागेमध्ये वेगळा आहे. इकडं एझरामध्ये रदाक आणतात, रदाक आणतात. एझरा मधला पसूक बघू मी उघडलाय का. למרבה המשרה ולשלום אין קץ. כן, הנה, מיד, למרבה המשרה, המם סתומה בכתוב. बोलतात इकडे लिहिलंय मेम סתומה בכתוב, וקרעי במם פתוחה, पण तू वाचना बोलतोच בוו, ובהפק, זה בעזרה. המם פרוצים, המם פתוחה בסוף התיבה. म्हणजे עזरामध्ये जो पसूक आहे तिकडं जो आहे, तो आहे पसूक הם הפרוצים. הם הפרוצים, इकडे लिहिलंय, כן? הם הפרוצים. हा जो मेम जो आहे, तो आहे तिकडं हा मेम जो आहे तो असा लिहिलेला आहे. म्हणजे हा मेम लिहिलेला आहे, तो हा मेम असा लिहिलेला आहे. शब्दाच्या एंडला हेम. पण आपण लिहिताना इव्रितमध्ये हेम शब्दाच्या एंडला आला तर तो लिहितात असा. बोलतात का असा केला आहे. वेयश बो द्राश, आणि याच्यामध्ये द्राश आहे. याच्यामधनं तोराचं शिक्षण आहे. बोलतात काय, वेयश बो द्रा काशर इथं सतमू खोमोत, जेव्हा येरुशलेममध्ये आपल्या यायला अलाउड नव्हता, जेव्हा बंद होता, तेव्हा तिकडे लिहिलं आहे मरबे मिस्रा, म्हणजे येरुशलेम. आपल्याला माहिती आहे हिजकियाच्या नंतरची पण स्टोरी काय झालं तिकडे. आणि केन आपण दिले गेला याला नेबुखदनेस्सरच्या लँडला, तिकडनं झाला एक्झाईल. पण बोलतात की जेव्हा इज्रा आणि त्याची लोक परत आली, तेव्हा तिकडे लिहिला आहे हेम पोथीम, म्हणजे सांगायला की हा मेम जो आहे तो पतुआख होता, तो उघडले गेला. आणि इकडं जो आहे तो सतूम झाला, तो क्लोज झाला. पण इकडं तो होता. तर बोलता आपल्या 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 मासीमनी, आपल्या आपल्या द्वारींनी आपण प्रयत्न करतो की हा मेम जो आहे तो उघडायला. आणि त्यामुळे ती अंगठी जी घालतात तिला बोलतात मगबे मिस्रा वेले शालोम एनक्रेत. शालोम बाईसाठी बोलतात मेकोबलीम लोक, असे गुला आहे त्या अंगठीमध्ये. तर इथपर्यंत होता फर्स्ट पार्ट. वाव. तो तो आपण प्रयत्न करू चॅप्टर संपवायला, जेवढा होईल तेवढा. बोलतात दवा माझा एक सलाख प्रश्न आहे, बेसिमखा रबा काय. अनरिलेटेड आहे, पण तुम्ही राबी आपले मेले खिसकियाहू बद्दल बोलले की त्यांचे समोर ते एवढा मोठा नेस झाला आणि एवढे सगळे लोक एकत्र झाले होते आणि त्यांनी त्यांनी देवाला प्रे केला आणि तो झोपायला गेला आणि देवानी सगळ्यांना वर घेतला, म्हणजे काय सगळे ऑपोजिट आर्मीला वर घेतला. तर काय ह्याच्यामध्ये हा एवढा मोठा नेस झाला, तर राजा खिसकियाहूनी तोदा हा शेम कसा केला? म्हणजे त्यांनी शिरा नाही केला, पण शिराच्या शिवाय त्यांनी काहीतरी ते केलं असेल. तर काय केला होता तोदा हशेम, कसा त्यांनी एक्सप्रेस केला देवाला? तोदा मीन्स थँक्स, थँक्स हशेम काय कसं त्यांनी एक्सप्रेस. गिमारामध्ये नाही लिहिलंय केन, गिमारामध्ये नाही लिहिलंय कसा केला. गिमारामध्ये फक्त लिहिलंय इकडं मेम्स तुमाबद्दल, म्हणजे हा जो मेम जो क्लोज आहे त्याबद्दल लिहिला. इकडे डिस्कस केलं की त्यांना करायचा होता बिकेश कदुश बाहुखू लासोत खिसकियाहू मशियाख. पण मिדת הדין जो होता וסנחריב גוג ומגוג, אמר מידת הדין לפני הקדוש ברוך הוא ריבונו של עולם ומה דוד מלך ישראל, שאמר כמה שירות ותשבחות לפניך, त्याला तू मशियाख नाही केला आणि खिसकियाहू नाही केला आणि त्यांनी नाही केला. गमारा नाही सांगते एक्झॅक्टली काय केला. मे बी त्यांनी सिम्पली म्हणजे बोलतात ना, किलू मगी आली कसे नाही. मग खासूशाला मी मला म्हणजे मला नाही माहिती की, मी फक्त बोलतोय की जे लिहिलंय खजाल मध्ये त्याप्रमाणे मे बी त्यांनी थँक्यू बोलला असेल तो भाषा नाही शिरा नाही त्याच्याबद्दल का, कारण की शिरामध्ये पण कॅन थोडा आपण कबाला बोलू. शिरा कॅन येरुशालमी मध्ये तर येरुशालमी 2 वेळा लिहिलंय की शिरा, जेव्हा कोण माणूस शिरीम बोलते कॅन, तो शिरीम करते गाणी बोलते. त्यामुळे अफिलू बेनिश खान आणतात हलाखोत मध्ये की भरभर 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 म्हणजे जे आपण आपण मिझमोरिंग करतो त्या भरभर 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 नका करावा, थोडा शांततेने घेऊन 40 मिनिटं 50 मिनिटं नेटच्या पहिले त्यांनी नमाजचा वक्त चालू करावी. आणि मग हळू हळू तो प्रत्येक शब्द बोलते का, कारण की बोलतात शिरीम जेव्हा बोलते त्याच्यामध्ये जास्ती तिशबाख होत आहेत. आपण बराखा बोलतो पहिले आणि नंतर त्या मिझमोरिम साठी काय बारुख शामार आणि नंतर इश्तबाक आपण कशासाठी बोलतो ते 2 बराखोत. त्या त्या मिझमोरिम साठी बोलतात लोक येतात वाचतात अफिल उड्डले करतात. काय जसे आपले दुसरे जे भाऊ आहेत ते अश्केनाझीम, ते फक्त तिकडे तुम्ही त्यांच्या कधी तुम्हाला कधी जर स्कूत मिळाली तिकडे नमाज करायला, तर तिकडे तिकडे ऐकाल तुम्ही ते बोलतात आलेलुया. म्हणतात ते ऐकायला कोणाला काही येत नाही आलेलुया.
आपल्याला बेमेत माहिती नाही पडत कुठल्या हालेलुया मध्ये तो अडकला, इकडच्या तिकडच्या का शेवटच्या आल्यामध्ये. तर त्यामुळे माणसाने स्वतःला तयार करून हे करून ते बोलतात तिकडं का शिरामध्ये काय आहे ते यरुशालेम लिहिते 2 वेळा की शिरामध्ये माणसाचे अविरोध जे आहे ते क्लिअर होतात. क्लीन होतात अविरोध. त्यामुळे शबातमध्ये पण बोलतात की मिनिमम काय ना हलाखामध्ये आणलंय की तुम्ही शिरेम बोलायला पाहिजे. मी ऐकलं की ते रेबानी बोलतात मिनिमम 3 सॉंग्स तुम्ही बोलायला पाहिजे प्रत्येक सेवदामध्ये. जर तुम्हाला असेल पॉसिबिलिटी तर प्रत्येक सेवदामध्ये वेगवेगळे सॉंग्स नाही होते 3 तुमचे रेग्युलर सॉंग्स आहेत ते बोला. वेजे उगामचे मस्पीक पण सॉंग्स बोलायला पाहिजे त्याच्यामध्ये हे आहे पद्धत आहे वगैरे. मी आता ते स्टोरीज नाही आणणार त्याच्यामध्ये कारण हिजूक आहे त्याच्यामध्ये खूप पण शिरीम जे आहे ते ते आहेत त्याच्यामध्ये दिनी माहिती. शीर जो आहे तो दीन आहे. आपल्याला कसं माहिती आहे शीर दीन आहे. शेफे तैचिरा कसं आपल्याला माहिती आहे शेफे तिकडे लिहिलं आहे की खामेश मोचाओ तपे जे आहेत म्हणजे 5 धागेवरनं जिकडे आपल्या तोंडातून शब्द येतात खेन गगोन हेग लशोन शिनाईम वे बुमाफ तोंडातला पे खामेश मोचाओ ते खामेश खामेश गवुरतला रिप्रेझेंट करतात. मानचा पाख केन ते खामेश गवुरतला रिप्रेझेंट करतात. आणि जिकडे शिरा आहे तिकडे कंट्रोल होते म्हणजे समजा माणूस कोण ओरडा करते त्याच्यामध्ये तो आवाज करते तो खोल आहे. पण त्याच्यामध्ये तो दिबूर नाही दिबूर मध्ये ऑलरेडी त्याला कट करायला लागते. तुला हैद बोलायचं आहे तुला बोलायचं आहे हाफ तुला बोलायचं आहे तुला प्रत्येक वेळेला तिकडं लिमिट करायला लागते. तू स्प्रेड आउट नाही करत तू नाही करत खेसेत मितपशेत एला एला तू देतो दिनीम. दिनीमचा काय बेनिफिट आहे दिनीम जसं आपण बघितला शारका बनवत इकडे बघितला दिनीम लेचो आणि पुरीम मध्ये पण लेचो एक गवो आणि वयो म्हणजे त्यांचा जो गरज जी आहे दिनीमची ती खूप वरच्या गोष्टींसाठी ती बनवलेली आहे का परनसा येलदीम माईम शमीम या ज्या गोष्टी आहेत ते दिनीम आहे. शुल्खान अरुक मध्ये हालाखोतला कसं बोलतात दिनीम 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 हालाखोत. तर बोलतात जेव्हा माणूस तो दिनीम देते त्याच्यामधनं तो गोरेम करते की हा तो शेफा जो आहे तो उतरते खालती. तर जसा काय त्यांनी शीर बोलला नाही त्यांनी तो लिमिट केला शेफा. लिमिट केला तू आता बनू शकत होता मशिया जर शीर बोलला असतास तर हाशेमच्या समोर हालेलुया बोला कुलूम तो नाही बोलला तिकडे ते लिमिट झाला. जेव जसं बोलतात की जेव्हा आपण श्मिनी अचेरेतला जेव्हा आपण हवीत हवीत वेना बरी करतो तिकडे आपण काय करतो तिकडे नेशिकीन देतो तोंडातले घुरो तिकडं आपण घुरो तिकडं तिकडं घुरोत करतो शमीम शमीम साठी एक हे करायसाठी साईन करायसाठी. ते बोलतात शिरा त्यांनी नाही बोलला म्हणजे जरी तोदा बोलला लो मस्पिक तुला बनायचंय मशियाख शीर चरीख तुला शीर बोलायला पाहिजे. म्हणजे काय नाही लिहिला की मारामध्ये तुम्हाला मी माझ्या याच्यामध्ये अंडरस्टँड केला दुसऱ्या दुसऱ्या गोष्टींमधनं कन्क्लूड करून नाही लिहिलाय गमारामध्ये काय केला राबी सैदा आणि आणि काय आत्ताचा जे मिल्खामा आहे ते संपल्यावर कसा तोदा करायला पाहिजे. नाही माहिती. तुम्ही बघाल मी आता आपण तिकडे येणार नाही आज पण मी ऍड करतो. मी बघितलं आज पुढे जाऊन एक पसूक आहे तिकडे लिहिलाय एंडला मग टुवर्ड्स एंड आपण आज नाही येणार तिकडे. तिकडं त्यांनी आणलंय की का या प्रॉब्लेम्स ज्या आहेत त्या असे होत राहतील. तर बोलतात कारण की हा नेशन जो आहे म्हणजे डिस्क्राईब केला आहे इस्रायलच्या नेशनला नाही यहुदाच्या इस्रायलच्या नेशनला की ह्याच्यामधली लोक जी आहेत त्यांनी खोटी जी लोक आहेत त्यांना त्यांनी बनवलंय वरती जे बोलतात सगळा बसेदर आहे सगळा चांगला आहे हाशेम आपल्यावरती वाईट गोष्टी आणणार नाही हे नाही करणार ते नाही करणार. आणि तिकडं ते काय करतील चांगली जी लोक आहेत त्यांना ते बसवतील घरी त्यांना ते बसवतील त्यांना त्यांना रिस्पेक्ट नाही देणार त्यांना हे नाही देणार. आणि त्यामुळे हाशेमला नाही पाहिजे आपण सुख जो आहे तो तेव्हा ते जाईन मध्ये आणलाय तिकडे ते आणतात पण येऊ बेसा हाशेम जेव्हा पण येऊ तेव्हा तिकडे तर बोलते हाशेम नवीन नवीन गोष्टी आणल आणि त्यांच्यामध्ये वॉर चालू ठेवल प्रत्येक वेळेला. कारण आजच्या मध्ये आपल्या चॅप्टर मध्ये मला दाखवायचा होता पण आपण नाही येणार आज तिकडे. तर तिकडं त्यांनी आणलंय की असं का कारण की ते ऐकतात कोणाचा जे लोक बोलतात की नाही सगळं चांगला होईल काय प्रॉब्लेम नाही तुम्हाला काही घाबरायची गरज नाही हे इर्मियाव इशायाव येऊन तुम्हाला सगळे घाबरवत राहतात सारखं सारखं हे लोकांना यांना लोकांना माहिती तुम्ही आमचं ऐका आम्ही बोलतो ना काय नाही होणार अकोल बेसेद हाशेम सगळ्यांना सगळ्यांवरती प्रेम करते तुम्हाला शब्द जरी पाळता नाही पाळता होतो दवार लोकलू मेन खरे तेन बोलतात तिकडे
की हाशेम त्यांच्यामुळे वॉर आणत. तुम्ही बघा बखोरी यशिवाचा जो सब्जेक्ट आहे बगाच मध्ये केन इस्रायलचं जो सुप्रीम कोर्ट आहे त्यांच्यामध्ये प्रत्येक वेळेला जेव्हा त्यांनी टॉपिक उचललाय आणि त्यांनी सिरियसली तो घेतलाय टॉपिक, येशिवाचे जे पोरं आहेत त्यांना कंपल्सरी करायला मिलिटरीमध्ये नवीन 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 प्रॉब्लेम्स त्यांच्या मागे 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 राहतात 7 ऑक्टोबर पासून, करोनापासनं आणि आताच्या वॉर मध्ये पण. तुम्ही बघा त्यांच्या पहिलेच टॉपिक जो होता तो कुठला टॉपिक होता, मम्माश त्यांनी त्याच्या हात धुवून म्हणजे बोलतात ना मागे लागले होते. कोणाच्या मागे लागले होते? तर यांच्या मागे लागले होते. जे लोक बोलतात आम्हाला तुम्ही सोडा, आम्हाला बसून शिकू द्या, नको तुमचे पैसे आम्हाला द्यायचे तर द्या, नाही द्यायचं नका द्या. आता बोलतात नाही अजून तुम्ही हे करा, एक्स्ट्रा करा. तर बोलतात तिकडे तुम्ही त्यांना कंपल्सरी करता, तर आशेम तुमच्यामध्ये सिबुखीम आणि भांडण हे चालू ठेवल का? कारण की आशेमला पाहिजे की त्याची जी लोक आहेत ती त्याच्यासाठी बसून शिकतील, हे करतील ते करतील आणि ते कंटिन्यू ठेवतील तो जो फायर जो आहे तो. तर आपण तिकडे आज येणार नाही, पण पसुकीमध्ये जेव्हा आपण बघू तेव्हा एक 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 जे मी बोललो आता तो शब्द जे आहे ते पसुकीमध्ये आपण आपण बघू. ऑब्विसली जेव्हा आपण वॉर संपतो तेव्हा जेव्हा हाशेमला थँक्यू बोला प्रत्येक वेळेला, जेव्हा तो तो जो तील जेव्हा जो जो रॉकेट जो येते तो इंटरसेप्ट होते तेव्हा त्यांनी शिरा बोलला पाहिजे. जेव्हा तो पडते आणि त्याच्यामध्ये काय नाही झालं, 100 क्लस्टर बॉम्ब्स पडतात आणि काय नाही होत कोणाला. तो जिकडे कुठे झाला त्याच्याबद्दल पण प्रॉब्लेम आहे की मे बी तिकडे पण आपल्याला अजून जास्ती हे करायला पाहिजे होतं. मगबे मिसळ शालो मेनकेच जास्ती मिचवो, जास्ती चदका, जास्ती तोरा. כי हे जो आहे तो למרבה משרה ושלום אין קץ. इकडे पसूक मध्ये लिहिलंय काय למרבה משרה שלום אין קץ, म्हणजे रिस्पेक्ट जिकडे आहे तिकडे जास्ती दिला. ושלום אין קץ तिकडं शालोम जो आहे त्याला एन केच अफिलू खेरेब लो यावं, म्हणजे तिकडे जेव्हा तलवार पण जाणार नाही. ऑब्विसली प्रत्येक वेळेला त्यांनी शिरा बोलून म्हणजे शिरा ते फिलो ते हिलीम लोक येतात आज पण ते कुठं ह्याच्यामध्ये मिशन मिशन इकडं तुम्ही बघता लोक येतात त्यात वाचला ते इलीम, पण ते तिकडे त्यांच्या त्यांच्या हे चालू करतात त्यांच्या स्वतःच प्रीचिंग करायला. साधं साधं आम इस्रायल सगळे इंटेन्शन त्याचं चांगलंच आहे. पण हे हाशिमला हाक मारायला पाहिजे प्रत्येक वेळेला जेव्हा आवाज येते, सायरन येते, अलर्ट येते. मे बी हाशिमला पाहिजे की त्याला आणायचंय, कारण की जसं बोललो की बेबेत यावर्षी शबात गदोल जो आहे तो मग शबात गदोल जसा होता मिच्राईमध्ये त्याच्यासारखा शबात गदोल आहे. 5 दिवसानंतर लगेच पेसाकचा सण आहे आपला. नाही माहिती काय, बिना ऐकलं कुठे रबानी बोलतात, पण शो प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी खेन बोलायला पाहिजे तोदा शालोम ते नाही माहिती मला. सदा थँक्यू राबी. बिसिमखा बाबा. तर आपण कंटिन्यू करू, हा जो आहे सेकंड पार्ट आहे, पण बघू किती आपण घेऊ. बोलतात ודבר שלח השם ביעקב ונפל בישראל. שוב इकडे दिलाय ודבר שלח השם ביעקב ונפल בישראל. इकडं हा पसूक जो आहे त्याचं लिटरल ट्रान्सलेशन जो आहे ते हाशेमनी नेबुआ पाठवला, हाशेमनी तिकडं प्रॉफेसी पाठवली कोणाकडं? बेयाकोव. כן? ביעקב ונפל בישראל. מה זה נפל בישראל? तर बोलतात אה, אה, बोलतात इकडं हा नेबुआ जो आहे तो अप्लाय होते सगळ्यांसाठी. जसं आपल्याला माहिती आहे की याकोब जो आहे तो आहे खालचा लेवल ऑफ खालचा लेवल आम इस्रायलमध्ये, आणि इस्रायल जो आहे तो आहे वरचा लेवल. तर बोलतात हा नेबुआ जो आहे तो तू पाठवशील सगळ्यांसाठी. कोणासाठी? याकोब जे आहे ती साधी लोक जी आहेत, सिंपल लोक जी आहेत त्यांच्यासाठी हा नेबुआ आहे. हा जो पुराणूतचा नेबुआ आहे, पुराणूतचा जो पुराणूत म्हणजे जे डिफिकल्टीज येणार आहेत तो त्यांच्यासाठी पण आहे. आणि इस्रायल म्हणजे जे लीडर्स आहेत, जे मोठी लोक आहेत, त्यांचे दरगोत आहेत, ते आहेत त्यांच्यासाठी पण की त्यांना पण त्यांच्यावरती पण सेम फेट होणार आहे. तसं आपल्याला already माहिती आहे, जामध्ये पण आपण सेपरेट करतो याकोब खालचा आणि इस्रायल वरती. तो बोलतात וידעו העם כולו אפרים ויושב שומרון בגאווה
ובגודל לבב לאמור. हा सेकंड पार्ट आहे, जसं मी बोललो नेबुवाचा. म्हणजे हा जो नेबुवा जो येणार आहे, जो आपण कंटिन्यू करू, तो येणार आहे कोणासाठी? जी लोक जाणार आहेत एक्झाईल मध्ये त्यांच्यासाठी. इकडे लिहिलं आहे पहिल्या मध्ये, दवार शलाख अशेम बियाकोब वेनेफेल नफाल बिस्रायल, म्हणजे याकोबसाठी आणि इस्रायल आणि इस्रायल मध्ये, म्हणजे जी लोक नॉर्मल लोक आहेत त्यांच्यासाठी, आणि जे लोक लीडर्स आहेत, जे लोक मोठी लोक आहेत, जे लोक, मी शोमरोनच्या बद्दल बोलते त्यामुळे बोलते लीडर्स नाही बोलतोय मी, मोठी म्हणजे इन टर्म्स ऑफ प्रॉफिट्स आहेत वगैरे, याला त्यांच्यावरती पण हा नेबुवा येणार आहे. बोलतात וידעו העם כולו אפרים ויושב שומרון בגאווה ובגודל לבב לאמור. ते लोक जे आहेत ज्यांच्यावरती वॉर येणार आहे, ज्यांच्यावरती ह्या प्रॉब्लेम्स येणार आहेत, ते कुलो बेगावा. गावा बोलतात אה, אה, मलबिम एक्सप्लेन करतात, गावा जी आहे बदर बोलते मोस्ट ऑफ द टाइम, ज्या ज्या माणसाला प्राईड आहे, ज्या माणसं जो कुठल्या गोष्टीचा प्राऊड आहे, ती ती गोष्ट जी आहे, ती गोष्ट जी आहे ती शेकेर आहे, त्याला पण माहिती आहे ती शेकेर आहे. पण जर त्याला प्राईड नाही दिला तर पडल. जसा तिकडं प्राईड प्राईड रॅलीज करतात तिकडे पण खोटी गोष्ट आहे अनफॉर्च्युनेटली. त्याला पण जर तिकडे नाही त्यांनी वारा दिला, त्याला नाही, त्यांना बोलतात ना, त्यांना त्यांना तो स्टेज दिला त्या रिस्पेक्टसाठी, त्यांना त्याच्यात इंटरेस्ट नाही राहणार. कोणी त्याच्यात लक्ष नाही दिला, हे नाही दिला, जा काय हे करायचं ते करा तुम्ही, जाऊ. तर तो बोलतात त्याच्यामध्ये त्यांचं त्यांचं मजा आहे ती पण निघून जाईल. तर बोलतात बेगावामध्ये ते बोलतील की जी गोष्ट खोट आहे त्याच्यामध्ये बेगो देल लेवा, म्हणजे ते बोलतील मोठे करून चढवून चढवून बोलतील. काय बोलतील? बोलतात लेवनीम नफलू וגזית נבנה, שקמים גודאו וארזים נחליף. איזה פסוק. बोलतात ही जी लोक जी आहेत ते काय बोलतील, म्हणजे इस्रायल, जे होते शोमरोन मध्ये, ते बोलतील काय प्रॉब्लेम नाही, आराम पडला, काय नाही प्रॉब्लेम, आपल्यासाठी नवीन कुठला मोठा राजा येईल, आपल्याकडे होईल, आपल्याकडे पेकाक बिन रेमाली आपण मस्पी काय, तो फाईट करेल सनखरीवला वगैरे. ते बोलतील का? काय अर्थ आहे या पसूकचा? लेव्हनिम, लेव्हनिम म्हणजे विटा. विटा बनवायला कशा बनवतात विटा? विटा बनवतात मातीनी, मातीने पाणी टाकून त्यांना बेक करतात आणि त्यानंतर विटा बनवतात. बोलतात जे काय पडला, कोणाचा घर होता, तो घर पडला, तो घर कशाचा होता? लेबनीम, तो होता घर, विटांचा घर होता. आपण बनवू आता घर गजीत निवणे. माझे गजीत, गजीत बोलतात दगड, दगड कार्व करू, म्हणजे मार्बलचे स्टोन्स त्यांना कार्व करून कापायला लागतात ना, हो याच्यामध्ये माउंटन्स मधनं. होता जे काय पडला तो आराम फालतू होता, ते काय हे नाही, आपण बनवू जास्ती मोठा, आपण बनवू गजीत, गजीत नाही घर बनव. आणि शेकामीम, शेकामीम गुद्देऊचा अर्थ आहे की ह्याची झाडं होती, ते एनिम म्हणजे फिगचे ट्रीज होते, ते कापले गेले. नो मिशन आहे. आराझीम नखलीफ म्हणजे बोलतात आराझीम नखलीफ म्हणजे त्यांना कोण रिप्लेस करेल? आराझीम त्यांना कोण रिपेअर करेल? तर ओक ट्रीज, स्ट्रॉंग पॉवरफुल, त्यांचा वूड जो आहे तो खूप जास्त पॉवरफुल आहे, ते रिप्लेस करतील. हा त्यांचं म्हणणं आहे. पण इकडे ऑब्व्हियसली प्रॉब्लेम आहे. बोलतात की लेवानिम नफलू वे गजीत निवने, म्हणजे पहिले त्याच्याकडे घर होता पण आता घर नाहीये. बोलतात बोलतात की ते काय बोलतात माहिती आहे? पडला तर पडला, जो पाडल तोच त्याच्या त्याच्या बदली ऑटोमॅटिकली येईल, म्हणजे त्याच्या बदली जो मोठा जो येणार आहे तो अजून त्याच्यापेक्षा मोठा, अजून त्याच्यापेक्षा पॉवरफुल असणार आहे. आराम पडला तर पडला, जाऊ दे, काय नाही प्रॉब्लेम आहे. येतील त्याच्यापेक्षा मोठी लोक, त्याच्यापेक्षा मोठे येतील आपल्या साईडने. असे बोलतील, असे बोलतील, असे बोलतील इस्रायलची लोक. बोलतात पुढच्या पासूक मध्ये, ישגב השם את שרי רצין עליו ואת אויביו יסכסך. पसूक पॉवरफुल पसूक आहे. आपण आगादाच्या मध्ये पण आपण बोलतो, याच्यामध्ये आपण जो गाणं बोलतो विषय आमदा, तिकडे बोलतो यातील होता मी यदाम. मी यदाम म्हणजे त्यांच्या हातापासून सोडव, त्यांच्या हातापासून, की नाशेम आपल्याला त्यांच्या हातापासून वाचवते. कसा वाचवते? बोलतात तिकडे इसगाव. माझे इसगाव, इसगाव म्हणजे त्यांना तो यखझेक करल, त्यांना तो पॉवरफुल बनवल. हशेम एत चोरी रचीन. माझे चोरे रचीन, चोरे रचीम म्हणजे जी लोक, जी लोक आपल्या अगेन्स्ट ऍक्शन्स घेतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल इराण ऍक्शन्स घेतात आपल्यासाठी, त्यांना पाहिजे ते बेमेत पाठवतात, ते करतात, डिस्ट्रॉक्शन करतात, फंड करतात, त्याला बोलतात सगळे रचीन.
ते चार आहे, ते चार ओयेव कसं लिहिलंय हमान बद्दल, त्यांनी ऍक्शन घेतल्या, तो ऍक्शन घेते. पण तो ओयवा म्हणजे तो एनिमी आहे, पण तो ऍक्शन घेत नाही. तो बघते कधी काय होईल आणि मग मी तुमच्या याच्यावरती अटॅक करीन, त्यांना बद्दल काय बोलीन. म्हणजे जसं बोलतात इंग्लंड, जसं बोलतात स्पेन, ते थांबलेले आहेत. कधी कोणी अटॅक केला आणि आपण त्याच्यावर रिप्लाय केला, हे केला, मग ते बोलायला चालू करतील ना इस्रायल असा आहे तसा आहे तसा. तर बोलतात, त्याला बोलतात ओएव. आणि चारे रचीन म्हणजे जे लोक ऍक्टिव्हली इन्व्हॉल्व्ह होतात, हमास, हिजबुल्ला, ते ऍक्टिव्हली इन्व्हॉल्व्ह होऊन अगेन्स्ट येतात. तर बोलतात वैसगा वशेम हे चरे रचीन. पण हशेम काय करेल ते बोलतील, हा पडेल तर पडल, काय नाही, आपण विटांचं घर पडला, आपण दगडाचं घर बांधू. आणि बोलतात आपले तेनिमची झाडं जी आहे ती पडली, आपण आरतीम बांधू, ओकचे ट्रीज लावू. बोलतात वैसगा वशेम हे चोरे रचीन, म्हणजे हशेम जो आहे ते ते म्हणजे सॉरी, आता अजूनपर्यंत पण तेच बोलतात, अजूनपर्यंत हा जे इस्रायलचे लोक आहेत तेच तेच असे बोलतात, वैसगा वशेम ए चोरे रचीन. म्हणजे हशेम जो आहे तो यांना चरे रचीम, आपले जे एनिमीज आहेत त्यांना ताकद देईल, जे ऍक्टिव्हली आपल्यासाठी घेतात. वे तोयबा वे सक्सेक, म्हणजे आपले जे एनिमीज आहेत सेकंड लाईन मध्ये, ब्रिटन आणि फ्रान्स आणि स्पेन, हे जे हे आहेत त्यांच्यामध्ये तो हे करत, सिकसूक करत, त्यांच्यामध्ये तो वादविवाद घालत आणि आपल्याला सोडवल, असे बोलतात इस्रायलची लोक. आराम बोलतात, पण काय होईल באמת? וארם מקדם פלישתים מאחור ויאכלו את ישראל, וכל פה וכל זאת לא שב אפו, ועוד ידו נטועה. पण באמת काय होणार आहे? आराम मिकेदे म्हणजे आराम त्यांच्यावरती पूर्ण वॉर करेल, फिलिस्तीन खालनं वॉर करेल. काय दिसतंय? काय मला बोलायची गरज नाही, तुम्हाला दिसते. आराम म्हणजे लेबनॉन वरनं वॉर करेल, फिलिस्तीन खालनं वॉर करेल. ויאכלו את ישראל, ויאכלו את ישראל, त्यांना יאכלו מלשון, לא לשון פייר, כן? כאילו אש אוכלת, פייר, את ישראל בכל פה, בכל פה, जिकडनं तोंडाने पण बोलायला चालू करतील. ובכל זאת, आणि हे सगळं होऊन पण לא שב आपो वेओद यादो नेतुआ, आणि अजून त्यांच्यावरती एवढा झाला तरी पण नाही संपलाय, संपला नाहीये, अजून चालू आहे. तुम्ही त्यांची फॅक्टरी डिस्ट्रॉय करता, हे करता, अजून चालू आहे त्यांच्याकडे. बोलतात काय नाही, अजून एक पासून बघू आणि थांबू पुढच्या वेळेसाठी. बोलतात वे हा आम लो शाव आद हा मक्केहू वेत हशेम सेवाकोत लो दर्शू. हा पसूक पॉवरफुल पसूक आहे बेमेत, इकडे खूप चांगला पसूक आहे स्टॉप व्हायसाठी. खूप मुसार घेऊन आपण इकडे थांबू बेजात हशेम आज. बोलतात इकडे वे हा आम लो शाव आद हा मक्केहू. मलबीम इकडे प्रश्न विचारतात, माझे हा मक्केहू, विचार बोलायला पाहिजे मक्केहू, जो फटका देतो त्याच्याकडे परत नाही जाणार. पण लॉजिक नाही होत. बोलते आपण माझे लो शाव, माझे शाव म्हणजे तो रिटर्न जाते. आज मक्केहू, आज हा मक्केहू. बोलतात तो ज्याला फटका त्याच्याकडे तो कशाला परत जाईल मार खायला अजून. बोलतात नाही, हा मक्केहू तिकडे लिहिलाय, माझे हा मक्केहू. बोलतात हेजबॉलला तुमच्याकडे बॉम्ब पाठवतात, फिलिस्तीन बॉम्ब पाठवतात, इराण बॉम्ब पाठवतात, कोण बेमेत त्याच्या मागे आहे? कोण मक्का देते? ते जे आहेत, ही जी नावं जी आहेत, हेजबॉल्ला, हमास, अली खमेनाई, ही सगळी नावं जी आहेत ती कोण आहेत? ती काठी आहे, पण फटका कोण देते? हा मक्केऊ, हा हशेम. हशेम तो फटका देते, वेत हशेमचे वाकोत लो दर्शू. आणि जेव्हा ते फटके देतात, तुम्ही हशेमकडे तुम्ही मागतच नाही. का? कारण की तुम्हाला वाटते की ऑटोमॅटिकली होईल, हशेम करत का, कसं काय करत? तुम्ही त्याच्यासारखं नाही ऐकलात. तर जे हशेमची तोखणीत आहे, हशेमच्याकडे प्लॅन्स आहेत, लिहिलेले आहेत आपल्या शुल्खान मध्ये, गमारामध्ये काय आहे. तर बेजा हशेम आपण इकडे थांबू. आणि बेजा हशेम पुढच्या आठवड्यामध्ये इकडनं कंटिन्यू करू थर्ड पार्ट ऑफ द चॅप्टर. प्रश्न असतील तर विचारा, नाही तर बेजा हशेम आपण थांबू आणि पुढच्या वेळेला आपण पसूक युद्ध गिमेल पासून चालू करू. थँक्यू व्हेरी मच राबी. राबी, हे इसको जे लेने प्रॉफेसी तुम्ही सांगतात, हे हे तेव्हाबद्दल होती की आता ओ म्हणजे आता पण शेला अप्लाय होतो म्हणजे शेला इट्स मेस्सुयेनेत, एक्सिलेंट एक्सिलेंट चुवा. आणि जो जसं आपण ऑलरेडी बोललो, केन इशायाऊ मध्ये, केन इशायाऊ मध्ये, ते इशायाऊ मध्ये सगळ्या ज्या नवी मध्ये आपले जे प्रोफेसी लिहिलेले आहेत ते पुढे लागणाऱ्यासाठी लिहिले होते. म्हणजे ऑब्व्हियसली बोलते गमारा की योचे मिच्राईम म्हणजे 200,000, 2 लाखाच्या पेक्षा जास्ती नवी होते आम इस्रायलमध्ये, पण फक्त 24 पुस्तकं लिहिली का? तर बोलतो हे जे हा जो प्रोफेसी जे आहे तो पुढे आपल्याला लागणार आहे.
आणि बोलतात इकडं मी पहिल्या चॅप्टरमध्ये बोललो होतो की मोस्ट ऑफ द प्रोफेसीज जे आहेत त्या पुढच्या अतीत गेवला अतीतासाठी आहे. म्हणजे जेव्हा मशियाचे दिवसाचे आहे त्याच्यासाठी लिहिलेले आहेत. पण शुभ शुभ आपल्याला तुम्हाला दिसते प्रश्न हे जे पसुकीम आहेत ते डिफिकल्ट आहेत. आपण जेव्हा येऊ इर्मियाऊ मध्ये आणि यहेस्केल मध्ये तेव्हा तुम्हाला दिसत की हे जे पसुकीम आहेत ते नेखामाचे पसुकीम आहेत, म्हणजे हे चांगलेवाले पसुकीम आहेत. जेव्हा आपण येऊ तिकडे इर्मियाऊ मध्ये आणि हेस्केल मध्ये तेव्हा तुम्ही बघाल, जसं मी बोललो तुम्हाला खियूव आहे की तुम्ही टिश्यू घेऊन बसाल शिवूरला. विदाऊट टिश्यू तुम्ही बसू नाही शकत. काय न, बघू आपण ते पसुकीम पण बेजात हशेम हे चांगलेवाले पसुकीम आहेत जसे लिहितात खजाल. कुलो नेखामा बोलतात अख्खाच्या का पुस्तक जो आहे तो नेखामा आहे, तो सांत्वन आहे. यशायाचं पुस्तक जो आहे तो सांत्वन आहे. बोलतात ना की पिक्चर तो अभी बाकी है. בסדר? थँक्यू रबी. בשמחה רבה. תזכו למצוות בעזרת השם, שבוע טוב סגנה, आणि आपण पुढच्या आठवड्यामध्ये कंटिन्यू करू. זהו, בסדר, בעזרת השם. כל טוב.